कार्यक्रमाच्या प्रसंगी या मला मिळालं आणि नात्यांची घट्ट वीण कशी असते याची समज या ठिकाणी बघायला मिळाली. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास जो आहे त्या प्रवासामध्ये अनेक नाती भेटतात, नवीन नाती जोडली जातात, काही गळतात, काही पुन्हा नव्या या ठिकाणी येतात. आता आम्ही जोडले गेलेले नाते आहोत, पण जरी आम्ही जोडले गेलेले नाती असली तर जेव्हापासून जोडले गेलेलो आहोत तेव्हापासून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया, ममता या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याकडूनच आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. आणि फक्त सासू आणि सासरे एवढंच नातं न राहता हे भगत कुटुंबीय जे आहे ते आमच्या कुटुंबाचे भाग झाले. त्यामध्ये प्रकाश मामा ते आमच्या मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर दाढीवाले असो, त्यानंतर शेखर मामा, अशोक मामा, ही सगळे आहे मित्रत्वाच्या नात्यानं स्वतःही राहतात आणि दुसऱ्याला या ठिकाणी आनंदित करण्याचा प्रयत्न करतात. आणि असंच आनंदमय वातावरण आपल्या सगळ्या फॅमिलीमध्ये या ठिकाणी राहिलं पाहिजे. तर यामध्ये फक्त कदाचित तुमच्या मनामध्ये कुठंतरी एखादी खंत असेल की तुमचे बंधू जे आहेत ते जर या ठिकाणी असतील तर एक थोडंसं काय परमेश्वराच्या इच्छेपुढं काय कुठं चालत नाहीये. सगळे जावई आवडतच. आता जावई जेव्हा म्हातारे तिच्याकडे लागलेले तरी पण कसं असते माणसाकडे संपत्ती किती आहे यापेक्षा तुमच्याकडे प्रेम आपुलकी किती आहे. कारण संपत्ती असणारी लोक किती आनंदी आहेत आपण बघतो. ज्या ज्या वेळेला अडचण येते त्यावेळेला आपल्या प्रेमानं दुःखावरती फुंकर जरी घातली तरी सुद्धा फार मोठं या ठिकाणी यश मिळतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेखर मामा. म्हणजे आज आम्हाला खूप म्हणजे धरून आलं मांडी सदा खूप दोघांनी कष्ट केलं. मामा तर अगदी सीमारेषेला स्पर्श करून आलेलं व्यक्तिमत्व आहे. फक्त आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं, सगळ्यांच्या शुभाशीर्वादामुळे सगळे आज हा आनंद सोहळा मिळाला आणि मला सुद्धा खूप बरं वाटलं. एकंदरीत आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा आहेत, पण असं एकत्रित येणं असं कधी झालं नाही. कधी लग्नाच्या निमित्तानं वगैरे होतं. तर असंच हसत खेळत इथून पुढची जी पिढी आहे ती परंपरा टिकवलेली आहे. पुढं परंपरा या ठिकाणी चालू ठेवली पाहिजे. प्रत्येकाला आता इथून पुढचं कसं आहे धावपळीचं लाईफ आहे. कारण हे ह्यांच्या पाठोपाठ आम्ही आहोत, मामांच्या पाठोपाठ. कारण नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला वेळ मिळणं, वेळ काढणं, ऍडजस्टमेंट, सर्व्हिस, सामोरं यातनं नातं टिकवणं हा जो पार्ट जो आहे हा दुर्मिळ आहे. आणि त्यामुळं जगाचं राहू दे किंवा आपल्याशी जे प्रेमानं बोलतात, आपुलकीनं बोलतात, त्यांचीच तरी किमान फोनवरनं वगैरे बोलून हाय हॅलो ते आहेच काळजी. म्हणजे बरं वाटतं. आता मामाला फोन केला की आहे आपलं बाय हा शेखरमामानं फोन केला तेवढंच 1-2 तास शेखरमामानं फोन केला मांडीची तब्येत बरी आहे का, अशोक मामाचं कसं चालेल. म्हणजे या फॅमिलीतल्या एकाही मेंबरला फोन केला तर संपूर्ण चित्र याची संपूर्ण चित्र डोळ्यासमोर येते. आणि हे व्यक्तिमत्व जे आहे हे मूळ व्यक्तिमत्व आहे म्हणून सगळे आपण कारण असं व्यक्तिमत्व लाभणं इथून पुढच्या काळामध्ये एकदम शक्य आहे. त्यामुळं आपण सगळे आनंदानं राहूया, ख्याली खुशाली. आता आपल्याला माध्यम पण खूप चांगली आलेली आहे, त्या माध्यमांचा उपयोग करूया आणि असं छान वातावरण राहा. या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच नाही का. जे नाही दंड आयुष्य अजून पुढं लागू दे, 100ही साजरी करायचा योग आम्हाला या ठिकाणी मिळू दे आणि 100% मला मिळेल, मला खात्री आहे. ओके, त्यावेळेस तो वेगळंच हे होईल. हो हो हो, टाळ्या वाजवा.